नांदेड. राज्य सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यावा. खासदार रवींद्र चव्हाण. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य सरकारने याची सखोल चौकशी करून राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यावा व शेतकऱ्यांसाठी सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना गुंडाळी असून त्यासाठी हे सरकार कोणाच्या पाठीशी आहे लक्षात येत आहे. शेतकऱ्यांचाच या सरकारला काही घेणे देणे नसून शेतकऱ्यांना कसं अडचणीत आणण्यात येईल यासाठी प्रयत्न हे सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी राज्य सरकारवरती केली आहे. व यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देखील दिल्यात. खरं तर शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा ही अतिशय चांगली योजना आमच्या शेतकरी बंधूसाठी होती. पण या सरकारने वेळोवेळी मी मागे म्हणलेलं होतं की हे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. शेतकऱ्याप्रती त्यांना कोणतीही आस्था नाही आहे, शेतकऱ्याप्रती कोणतीही भावना नाही आहे. मागे जे आपण बघलात, मागचे जे कृषी मंत्री होती त्यांचं वक्तव्य शेतकऱ्यांप्रती जे आम्ही 1 रुपये तर भिकारी घेत नाही असं वक्तव्य त्या कृषी मंत्र्यांनी केलेलं होतं. आता तर त्यांनी स्पेशल ही योजनाच बंद करून टाकली आहे. मला वाटते की बाबा हे शेतकऱ्यावर सरासर अन्याय आहे. आज जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. सर्वप्रथम सर्व नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेस महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. खरं तर ते प्रकरण काय आहे ते बघावं लागेल आपल्याला. काल असं सकाळीच बातम्यामधून वाचण्यात आलं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमची काँग्रेसच्या वतीने मागणी राहील की बाबा त्यांचं वर जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दल त्यांनी सरकारमधून राजीनामा द्यावा. राजीनामा दिला तर सरकारला हे निष्पक्षपातीपणे त्यांची अधिक चौकशी या ठिकाणी करता येईल.